परळीमध्ये ज्या खुनाच्या घटना यांची देखील 15 महिन्यापूर्वी हत्या झाली होती. अद्याप एकही आरोपी अटक नाही. तिथं देखील पॉलिटिकल प्रेशर होता, त्यामुळे आरोपी अटक केले नाही असं त्या कुटुंबाने देखील सगळ्या ज्या घटना आहेत त्याची तपासणी झाली पाहिजे. त्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी कशा ते कारण मला कधी बोलले नाही. ते रोज माझ्याशी म्हणजे ओळखीचे लोक आहेत, ते कधीच मला येऊन बोलले नाही. मलाही आश्चर्य वाटतं. आता म्हणत असतील तर त्यांच्यावर न्याय मिळाला पाहिजे. महादेव मुंडे, महादेव गित्ते किंवा आधीचे जे बापू आंधळे हे जे सगळे खून प्रकरण किंवा ही यादी जी समोर येते परळीची, तर ह्या घटना होऊ नयेत किंवा परळीमध्ये हे जे खून ह्या काही घटना होऊ नयेत असं काय आहे? ही प्रवृत्ती आहे. मला वाटतं हे अत्यंत मला व्यथा वाटते अशा घटनांनी. परळी करू नका. मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी घटना आहे, तुमचा फोकस परळीकडे आहे. घटना सगळीकडे आहेत. मी तुम्हाला अशा अनेक घटना मी RTI कडनं माहिती आहे माझ्याकडे, कोणत्या मतदारसंघात कोणत्या जिल्ह्यात काय घटना घडतात. त्यामुळे घटना घडणं चूक आहे. कुठेही घटना घडणं चूक आहे. तुम्ही तर असं म्हणताय का तिकडे काही वेगळं काही संसर्ग झाला आहे अशा घटना घडतात. घटना चूक आहे. फाशी दिली पाहिजे. जे कोणी त्याच्यात गुन्हेगार आहे पकडलंच पाहिजे त्यांना.